धनगर नाना त्या गड्याची लय सेवा केली का? सेवा करेल त्याला मेवा लगेच आहे हो. अंत करणं जय बाळूमामा म्हणले की तिथं हजेरच राहावं लागतंय त्याला. तुमचा उपकारच ठेवून घेत नाही कोणाचा. तुम्हाला मामा कसे म्हणजे कधीपासून तुम्हाला माहिती आहे म्हणजे असं आपला अनुभव 14-15 वर्ष चालू. तर ते मग घागरवर ह्याच्यावर तारीख बघा म्हणलं ना, तसं तारीख पोराला विचारलं तर बघा 14 ते 15 वर्ष होऊन गेले असतील आणि थोडं थोडं त्या बघ्यात 5 वर्ष झालं आहे. तुमचं मामा अगोदर काय होतं म्हणजे काय नव्हतं आपलं. आपणाला शेत होतं वडिलाचं 2.5 एकर, 7 जण भाऊ 2.5 एकर आलेलं ईशाला. त्याच्यानंतर खाता पेता मस्त नदीच्या कडेला बागायतदार शेत, पर पुरवठा काय जिकून नव्हता मला. सगळी भाऊ येड्यावनी फिरायची, ते पाईपलाईन फुटायची, ते जोडायचं नाही, हे करायचं नाही. जेव्हा पोराला कॅन्सर झाला, पोराचा कॅन्सर तर त्याच्यात मुंबई हॉस्पिटलला नेलं. पैसा नाही, अडका नाही, डोळ्याला पाणी टिपाया. आता कसं आहे पोरगो? आणि ही अशा पोरगा आता तुम्हाला लगेच फोनवर दाखवतो. हिंद केसरी कोण आहे का इथे तसं कॅन्सर झालता, पाक नील झालं. पाक आता काम धंदा करते की ट्रॅक्टरवर रोज 14,000 पगार आहे वर्ष महिन्याला. तुम्ही देवाला मागणंच केला? मागणं केलं म्हणजे देवच बोललाय आमच्या संग. तुम्हाला काय वाटेल की नाही यानं सांगताना चुकलंय. त्यांनी काय म्हणले, मिरज जवळ आहे तुम्हाला सोलापुरातनं, तिथं जावा, खर्च वाचतंय. आम्ही दोघं जाणार येणार. महिन्याचे टेक्समेंट होते. 1 आठवडा गेलो, 2 आठवडे गेलो, भाकरीची आपदा व्हायला लागली. भाकरीची आपदा व्हायला लागल्यावर पोरानं म्हणला तू जा ना, मी मागून येतो. माझ्या डोळ्यातनं आता मारलं तर टिपा येत नाही, सांगताना टिपा येते. काय तर करून घेतलं, काय करा. कुठं जाऊन पडला रेल्वे केली, कुठं झाडाला पाची घेतली, काय केलं. एकच पोरग होतं मामा? 2 आहे. 2 आहे. पण एकाच जीव गेला, काय करायचं त्याला सगळी पोरं काय करावं म्हणजे त्यानं बी काय नाही. टेस्टमेंट घेतलं, निम्म झालं 2 आठवडं. त्यानं म्हणलं तुझ्या अपदा होते, तू शुक्रवारी का मी शनिवारी. 8 रोज धर्मशाळेत राहायचं आणि नेलेलं 2-3 रोज भाकरी तेवढं कालवण खायचं, पाव घ्यायचं, खायचं आणि राहायचं तिथं. मग काय म्हणलं अपदा. त्यानं आलो निघून. त्यानं मागून शेक घेऊन येताना एसटीत बसला होता बाळू मामा, गोमडं टाकून. आणि एसटीच्या कडेने पोरगं लंगडत आला. मग त्यानं वर येऊ दिलं आणि वर आल्यावर म्हणलं काय झालं बाळा. म्हणला तो लंगतूच कसं, डोळ्या वाटते टिपा चालू झाल्या, मला कॅन्सर म्हणते. त्यानं होऊन जागा दिली. कोणी? बाळूमामानं घोंगडं घेतलेलं 2 सीटावरनं जागा सरकून दिली. बस म्हणलं. घोंगडाच्या दशेस ताळून बघितलं, काय होत नाही, फक्त मेंढराची सेवा कर. बाळूमामाला जाते. बायकोला शिवाजी नसलं असं कापडं वळणीवर टाकणार, धुवून भिजवून पाठवून उठणार आणि तिकडले तिकडं सुटणार. बुडवतच नव्हती. तिथं काही उपयोग नाही म्हणला. मेंढराला जा म्हणलं 6 महिना. तू तर जा, नाही तर पोहत होतं बापाला तर लावतो. मग मी मानून घेतलं, झालो तर कल्याणच होत आलं. 2.5 एकर शेत दिले, खटलं केस वाटसाठी झालं तर आपल्यासारखं कोर्टाला झोप लागाल ती. मामा आपली कथा सांगायची म्हणताना दिवस निघेल कट करून दाखव. उगं काय जोडाजोडी करा, डेंजर झाले. उगं माणूस सेवा करत नाही. आज किती झालं म्हणतो? उगं पळतो काय वर झालं म्हणलं. ह्याच्यात 5 वर्ष झाली. 5 वर्ष झालं. पहिलं 4 नंबर मध्ये गेलो कंदर गावात. आमच्या गावापासून कंदरगावला 6 महिना झाला. कुठलं राख म्हणता तुमची मेंढरासाठी तुता. अरे मामा चांगलं होतं राख म्हणलं. गुरु छावणीवर आहे मामा, कोण राखत नाही. पोराचं नवीन लग्न सगळं मागडलं राहत नाही. खरोखर राहिलं नाही मागडलं. शेजाऱ्यांना दाखवलं वैरण पाणी. मराठ्याचा मनुष्य गाडीवरनं घसरून पडला, कंबराचा मनका गेला. त्याची पोरं म्हणली लोकांची वैरण आणतो, माझं चूक तुमच्यासारखी चाड्या लावली त्याला. लोकांची त्या बंडगराची वैरण आणतो रे तुझी मागचा. त्यानं देवाची सेवा करायला मी केल्यावर ते म्हणलं मला दवाखाना नेऊ नका, काय नेऊ नका. अजून ती म्हातारा आहे मराठ्याची सेवा. बाळूमामा सांगितलं तुमचं अंगावर काटा आला. अरे बाबा अजून लय. कॅन्सर रोग ही बरा होण्यासारखा रोग नाही बरं का, मग नीट होण्यासारखा रोगच नाही. आता त्याला काय भानगडच नाही, तसले गोळ्या औषध 12 काय काय नाही. आता सध्या हिंद केसरी पैलवान तुम्हाला बी शरीरानं ऐकत नाही तर कोणच नाही. चालतंय. जय बाळूमामा. जय. उधान हे आलं आर मातीचं बी सोनं तू केलं. तर प्रेक्षक मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलं एक बाप स्वतःच्या मुलासाठी काय करतो.
आणि हा माझा जगाचा मालक हा भक्तासाठी काय करतो हे आताच आपण पाहिलं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. भंडारा यो मांडला आज